महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान हे कोणत्या खात्यात जमा होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ते पैसे पडणार त्याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या अतिवृष्टी अनुदानाचे वाटप आता राज्यभरात सुरू झाले असून 24 जानेवारी 2026 पासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। अनेक शेतकरी या मदतीची प्रतीक्षा करत आहेत शेतकरी मित्रांनो, मात्र अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आलेली नाही। आता त्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आलेली नाही आणि त्यांचे मुख्य कारणे काय होती ते बघूया। आता शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी पूर्ण नसणे किंवा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले अनुदान जमा झाले आहे की नाही हे वेळेस तपासायला हवे। आता ते तपासायसाठी कोणती प्रक्रिया करावी लागणार आणि ज्यांना हे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे मिळाले नाही त्यांना काय करावे लागणार ते सविस्तर जाणून घेऊया। आता तुमच्या अनुदानाची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही एमएस डिझायनर मॅनेजमेंटच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता। तेथे तुमचा व्हीके नंबर टाकून तुम्ही ऑनलाईन पेमेंट स्टेटस तपासू शकता। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या स्टेटसमध्ये ई-केवायसी पेंडिंग असे दिसत असेल तर तुमच्या त्वरित केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार, तेव्हाच तुम्हाला हे अतिवृष्टी अनुदान मिळणार आहे। आता काही प्रकरणांमध्ये पेमेंट तहसील स्तरावर प्रलंबित असते शेतकरी मित्रांनो, अशा वेळी शेतकऱ्यांनी आपल्या स्थानिक तहसील कार्यालयाशी संपर्क साधणे अतिशय आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला अतिवृष्टी अनुदान मिळते। आता शेतकरी मित्रांनो, अनेकदा शेतकरी तक्रार करतात की त्यांनी दिलेला बँक खाते क्रमांक वेगळा होता आणि पैसे दुसऱ्याच खात्यात जमा झाले। याचे कारण असे असते शेतकरी मित्रांनो की शासकीय अनुदान हे थेट लाभ हस्तांतरित डायरेक्ट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या जे बँक लिंक असते आधारशी त्या खात्यात जमा होतात पैसे। आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर तुमचे बँक खाते आधारशी मॅप केलेले आहे हे पाहण्यासाठी तुम्ही NPSIच्या पोर्टलवर जाऊन आधार सिंडिंग स्थिती सुद्धा तपासू शकता। आता तिथे आधार नंबर आणि OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या लिंक असलेल्या बँकेचे नाव आणि खाते क्रमांक दिसेल शेतकरी मित्रांनो। थोडक्यात जर सांगायचे झाले तर अतिवृष्टी अनुदान मिळवण्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आणि केवायसी पूर्ण असणे हे अतिशय अनिवार्य आहे। ज्या शेतकऱ्यांचे सर्व तांत्रिक बाबी पूर्ण आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे शेतकरी मित्रांनो। जर तुमचे सर्व तपशील बरोबर असूनही पैसे जर तुम्हाला भेटत नसतील तर शेतकरी मित्रांनो तर पोर्टलवर रिमार्क तपासा आणि मॅपिंगची स्थिती तपासू शकता आणि याची खात्री करू शकता, तेव्हाच तुम्हाला जे अतिवृष्टी अनुदानाचे अडकलेले पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होती शेतकरी मित्रांनो। आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे शेतकरी मित्रांनो की येत्या 3 ते 4 दिवसामध्ये हे अतिवृष्टी अनुदान महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ई-केवायसी करणे, आज बँकेसोबत आधार लिंक करणे आणि व्हीके नंबर असणे अतिशय आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला हे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे मिळणार आहे। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।